सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्रीहराळे एम.व्ही. विषय इतिहासमध्ये मी आपले सर्वांचं स्वागत करतो. वर्ग 9वी, लेक्चर नंबर 21, टॉपिक नेम भारताची सुरक्षा व्यवस्था या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. राष्ट्रपती अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीनही दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी राष्ट्रपतींच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेता येत नाही, कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात आणि जे राष्ट्रपती आहेत ते नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करत असतात. सध्याचे भारताचे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद हे आहेत. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. अशा प्रकारे या लोकशाहीमध्ये नागरी नेतृत्व हे लष्करी नेतृत्वापेक्षा नेहमी श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तिन्ही संरक्षण दले म्हणजे भूदल, नौदल आणि वायुदल हे तिन्ही दले अद्ययावत असावीत. यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात आणि यासाठी अनेक उपाययोजना देखील केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. तर या संरक्षण दलातील सर्व श्रेणींच्या व्यक्तींना आपले कर्तव्य किंवा काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे म्हणून आपल्या देशात म्हणजे भारत देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरणार्थ पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि पुणे येथे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्याचप्रमाणे दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी. त्यानंतरचा मुद्दा आहे निमलष्करी दले. तर भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करीही नसतात आणि नागरीही नसतात. तर ही निमलष्करी जी दले आहेत ते पूर्णतः लष्करीही नसतात आणि नागरीही नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जाते. संरक्षण दलांना सहाय्य करणे आणि जी काही संरक्षण दले आहेत भूदल, नौदल, वायुदल, तर या दलांना सहाय्य करणे व हे त्यांचे प्रमुख काम असते. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, तटरक्षक दल, कोस्ट गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, जलद कृती दल, रॅपिड ॲक्शन फोर्स यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. त्यानंतर आहे रेल्वे स्थानके, तेलसाठे, पाणीसाठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलाची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित म्हणजे भूकंप आला
किंवा मानवनिर्मित म्हणजे दहशतवाद, बॉम्बस्फोट. तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे आणि ज्यावेळेस भारत देशामध्ये शांतता असेल तर या शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलावर असते. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि सीमेजवळ जे काही भारतीय नागरिक राहत असतील तर त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे म्हणजे जो काही चोरटा माल आहे तो आयात होत असेल तर तो रोखणे, सीमेवर गस्त घालणे आणि जी काही सीमा ठरलेली आहे तर या सीमेवर गस्त घालणे ही कामे सुरक्षा दल करते. भारताच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे आणि भारताच्या सागरी हद्दीत जो काही मच्छीमारी व्यवसाय चालतो त्या मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे आणि सागरी मार्गावरील जो काही चोरटा व्यापार होतो तो थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास आणि ज्यावेळेस बॉम्बस्फोट होतात किंवा काही ठिकाणी दंगे होतात तर यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC ची स्थापना करण्यात आली आहे. यात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनाही सहभागी होता येते. त्यानंतर आहे गृह सुरक्षा दल किंवा गृहरक्षक दल. तर आपण जे होमगार्ड आहेत तर त्याला गृहरक्षक दल म्हटलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्य ठरू शकतात आणि अशा प्रकारे या गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास सहाय्यभूत ते ठरू शकतात. 20 ते 35 वर्ष वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुषांना किंवा नागरिकास या होमगार्ड किंवा गृहरक्षक दलात भरती होता येते. पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे आणि हे गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे दंगल व बंद या काळात दूध, पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या गृहरक्षक दलास पार पाडावी लागतात. पुढचा मुद्दा आहे भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जरी आपण परिस्थिती पाहिली तरी देखील भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांकडून सतत धोका निर्माण होत आहे आणि आत्ताची परिस्थिती जरी अभ्यासली तरी चीन भारताच्या सीमेच्या जवळ काही सैनिक आणून तणाव निर्माण करत आहे
ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरची समस्या आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये देखील काही अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदाहरणार्थ काश्मीरची समस्या, पाणी वाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या. अनेक घुसखोर पाकिस्तान भारतात पाठवत आहे, म्हणजे ही घुसखोरीची समस्या, सीमावाद इत्यादी हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे. नेहमी भारत चर्चा करा, संवाद करा आणि त्यातून प्रश्न आपण सोडवू असं भारत तयार आहे. शांततेच्या मार्गाने सर्व प्रश्न सोडवले जातील यासाठी भारत अनुकूल आहे. भारत पाकिस्तान संबंधाविषयी तुम्हाला प्रकरण 6 मध्ये अधिक अभ्यासायला मिळणार आहे. आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. आशिया खंड मोठा खंड आहे आणि या खंडामध्ये भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. 1962 मध्ये चीनबरोबर आपले युद्धही झाले आहे. 1962 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालेलं आहे. भारताच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रावर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत-चीन संबंधात तणाव आहे. सीमेरेषेबाबत भारत-चीन यामध्ये वाद आहे आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेरेषेबाबत वाद आहेत. भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्राकडूनच धोका आहे असे नाही, तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. तर भारताला केवळ चीन आणि पाकिस्तानकडूनच धोका आहे असं नाही, तर अंतर्गत बाबतीतही भारताला धोका निर्माण होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिलेला नाही. धर्म, तर भारतामध्ये अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक आहेत. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यावर आधारित अनेक बंडखोर चळवळी, त्यानंतर अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ नक्षलवादी चळवळ. ही नक्षलवाद चळवळ खूप मोठ्या प्रमाणात आपण मागील प्रकरणामध्ये नक्षलवाद चळवळीविषयी माहिती घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये देखील गडचिरोली, चंद्रपूर यासारख्या भागामध्ये नक्षलवाद चळवळ आहे आणि ही अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात सर्वात मोठे आव्हान आहे. तर दहशतवाद हे देखील अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील फार मोठे आव्हान आहे. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे. दहशतवादामुळे फक्त भारतालाच त्याचा धोका आहे असं नाही, तर अमेरिकेवर देखील दहशतवादी हल्ला झालेला आहे. त्यामुळे दहशतवाद ही एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी भारत सतत प्रयत्नशील आहे. पुढचा मुद्दा आहे मानवी सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही. तर अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ देशाची सुरक्षा नाही, तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे आणि प्रत्येक माणसाची सुरक्षा असा नवा विचार त्यात आलेला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, तर अशा प्रकारे माणसाचं सर्व प्रकारच्या धोक्यापासून रक्षण करून त्या माणसांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे. निरक्षरता म्हणजे वाचता लिहिता न येणे, दारिद्र्य,
अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे यांचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे. मानवी सुरक्षेला असणारे आव्हाने. मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने, त्यामध्ये मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. की मानवी जी सुरक्षा आहे या सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य निरपराध माणसे असतात आणि दहशतवादाचं लक्ष्यच जे सामान्य निरपराध माणसे आहेत त्यांना मारणे, त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. की हे जे दहशतवादी आहेत ते निरपराध माणसांना मारतात, बॉम्बस्फोट वगैरे घडवून आणतात आणि हे जे काही सामान्य माणसं आहेत ही असुरक्षित कशी राहतील याकडे दहशतवादाचा कल असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे आणि मानवी सुरक्षेसाठी हा जो काही दहशतवाद आहे हा नष्ट करणे आवश्यक आहे. दहशतवादाचा धोका पूर्ण जगाला आहे हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पर्यावरणातील बदलांमुळे, प्रदूषणामुळेही मानवी जीवनास धोका निर्माण झाला आहे. याचं उदाहरण देता येईल. भारताची जी राजधानी आहे नवी दिल्ली, इथे आपण दरवर्षी पेपरमध्ये वाचतो की दिल्लीला या पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा खूप मोठा धोका वाढलेला आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यासारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला यासारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केलेले आहे. तर आता 2020 या वर्षामध्ये आपण कोरोना नावाचा जो रोग आहे त्याविषयी पूर्ण जग हादरून गेलेलं आहे. हे देखील कोरोनाचं खूप मोठं संकट सर्व जगापुढे उभं ठाकलेलं आहे आणि त्याचा सामना सर्वच देश करत आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो. तुम्हाला काय वाटते? प्रश्नचिन्ह. समाजातला वाढता हिंसाचार मानवी सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. हिंसाचार वाढू नये म्हणून सर्व पातळ्यांवर कशा प्रकारे शांतता प्रक्रिया निर्माण करता येतील? की जे समाजातील विविध जे धर्म आहेत त्या सर्व धर्म समभाव हे तत्त्व राबवलं पाहिजे. त्यासाठी आणि त्याच प्रकारे सर्वांना रोजगार व्यवस्थित उपलब्ध झाला पाहिजे. इतर धर्मियांबद्दल आदर राखला पाहिजे आणि विविध सण समारंभ जे आहेत ते एकमेकाच्या सण समारंभामध्ये मिसळलं पाहिजे आणि मानवतावाद या तत्त्वाचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. तर निश्चितच हिंसाचार हा कमी होईल. भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकरणात अभ्यासले. राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा सुरक्षासंबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या प्रकरणात समजावून घेतला. पुढील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करणार आहोत. मानवी सुरक्षेसाठी ती कोणत्या उपाययोजना करते हे समजावून घेऊ. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 22 महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत.